महाभारतातील कथा या सिरीजमध्ये आज आपण महाभारतातील एक क्रूर कौरव दुःशासन याची गोष्ट बघणार आहोत. दुःशासन हे प्रसिद्ध हिंदू महाकाव्य महाभारतमधील एक महत्त्वाचे पण अत्यंत नकारात्मक पात्र आहे. तो कौरवांचा प्रमुख सदस्य असून धृतराष्ट्र व गांधारी यांचा दुसरा पुत्र होता. तो दुर्योधनाचा धाकटा भाऊ आणि त्याचा अतिशय निष्ठावान अनुयायी होता. दुःशासन या नावाचा अर्थ असा होतो ज्याच्यावर शासन करणे कठीण आहे किंवा जो अत्यंत दृष्टपणे राज्य करतो असा. दुःशासन हा 100 कौरवांपैकी एक होता. तो नेहमीच आपला मोठा भाऊ दुर्योधन आणि मामा शकुनी यांच्यासोबत पांडवांविरुद्ध रचल्या जाणाऱ्या कोणत्याही कटकारस्थानांमध्ये अत्यंत सक्रियपणे सहभागी असायचा. दुःशासनाचे सर्वात कुप्रसिद्ध आणि अमानुष कृत्य म्हणजे द्यूत क्रीडेनंतर त्याने द्रौपदीला भर सभेत केसांनी ओढत आणले आणि तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. या अपमानजनक घटनेनंतर द्रौपदीने भयंकर प्रतिज्ञा केली की जोपर्यंत ती दुःशासनाच्या रक्ताने आपले केस धुत नाही तोपर्यंत ती आपले केस मोकळेच ठेवेल. दुःशासन हा पराक्रमी योद्धा होता, परंतु तो धर्मनिष्ठ नव्हता. कुरुक्षेत्राच्या युद्धात तो कौरवांच्या बाजूने लढला. त्याने शिखंडीला जखमी केले, तसेच अभिमन्यूच्या क्रूर हत्येमागेही त्याचा सहभाग होता. महाभारताच्या युद्धाच्या 17व्या दिवशी भीमाने दुःशासनाचा वध करून आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. भीमाने गदेने त्याचे डोके फोडले, त्यानंतर त्याचा हात उपटून फेकला आणि छाती फाडून त्याचे रक्तप्राशन केले. हे भयानक दृश्य पाहून दोन्ही बाजूंचे सैनिक भयभीत झाले. त्या रक्ताने भीमाने द्रौपदीचे केस धुतले आणि तिची प्रतिज्ञा पूर्ण झाली. दुःशासनाचा हा अंत अधर्म आणि अपमानाचे क्रूर प्रायश्चित्त ठरला. दुःशासन हा अंधनिष्ठा, क्रूरता आणि अधर्माचे प्रतीक मानला जातो. त्याचे जीवन आणि मृत्यू हे स्पष्टपणे दाखवून देतात की धर्माच्या मार्गावर चालणाऱ्यांचे शेवटी पतन हे निश्चित असते. धन्यवाद.